नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, यंदाचं वर्ष हे अहिल्यादेवींचं 300वं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त या महान राजनीतिज्ञ, कुशल प्रशासक आणि दातृत्ववान अहिल्याबाईंनी केलेल्या लोककल्याण कार्याची माहिती आणि सद्य परिस्थितीत या सर्वांची प्रासंगिकता याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे चित्राताई जोशी यांना. नमस्कार चित्राताई, स्वागत आहे. नमस्कार. चित्राताई जोशी या राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय महिला संघटनेच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका आहेत. सिद्धहस्त लेखिका आहेत. अनेक पुस्तकांचं लेखन केलं आहे आणि महिला चरित्रकोशाच्या पहिल्या खंडाचं अधिकतर लेखन चित्राताईंनी केलं आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. पुस्तकं आणि लेख तसंच भाषणांच्या माध्यमातून त्या समाज प्रबोधन करत असतात. व्यवस्थापन कौशल्याचं तंत्रमंत्र अवगत असलेल्या ताईंनी अनेक कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन देखील केलेलं आहे. तर चित्राताई, अहिल्याबाई होळकर आहेत, यांचा जन्म चौंडीसारख्या छोट्या गावात 31 मे 1725 रोजी झालेला होता आणि 8व्या वर्षी होळकर कुटुंबात सून म्हणून प्रवेश केल्यानंतर सासरे मल्हाररावांच्या मार्गदर्शनात त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवलेले दिसतात. साधारण 28 वर्षांची त्यांची प्रशासक म्हणून कारकीर्द होती. याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? अहिल्याबाईंची कारकीर्द ही अत्यंत यशस्वी अशी कारकीर्द आहे, ज्याला आपण लोककल्याणकारी राज्य म्हणू. असं त्यांचं राज्य होतं. प्रजानुरंजन, प्रजाहित समर्पित जीवन हेच त्या जगल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये सर्वत्र प्रत्येकाचा बारकाईने त्यांनी विचार केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. विशेषतः शेतकरी आहे, तर शेतकरी हा सगळ्यांचा पोषक आहे, बळीराजा आहे आणि त्याच्यामुळे तो जर सुखी असला, तो जर समृद्ध असला तर सगळं हे राहील. आणि ह्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याकरता सुद्धा विशेष व्यवस्था अशा केलेल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्यांनी पशु पक्षी ह्यांच्यासुद्धा करता त्या बारकाईने विचार करत होत्या. म्हणजे जसं मनुष्य ही त्यांची प्रजा होती, तसेच त्यांच्या राज्यातले पशु पक्षी ही सुद्धा त्यांची प्रजा होती. बरोबर आहे. आणि मला वाटतं त्या एकमेव अशा असतील की शेतकऱ्यांचं भरलेलं जर शेत असेल तर ते शेत त्याच्याकडनं पैसे देऊन विकत घ्यायचं आणि ते पक्ष्यांकरता सोडून द्यायचं. म्हणजे त्यांना कुठे हे नाही. आणि म्हणजे ही एक जी साखळी आहे आपली, ती साखळी सुरू राहिली पाहिजे. कारण पक्षीसुद्धा आपल्याला आवश्यकच आहेत, वेगवेगळे पक्षी, आणि त्यामुळे ते जगले पाहिजेत. इतकंच नव्हे तर झाडं जगवली पाहिजे, म्हणजे मग जमिनीत गारवा राहतो, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी काही ठिकाणी असं म्हणतात की 9-11 किंवा 7-12 अशी झाडं लावली. या सगळ्याचा बारकाईने विचार त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा. बरोबर आहे. एक प्रजावत्सल प्रशासक म्हणूनच त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. अहिल्याबाईंच्या न्यायव्यवस्थेबद्दल सुद्धा अनेक गोष्टी ऐकण्यात येत असतात. तशीच त्यांची करप्रणाली ही देखील प्रजेला जाचक अशी नव्हती, तर ती सुद्धा त्यांच्या जनहितार्थ अशी बनवलेली होती. तर त्याबद्दल आपल्याला आणखीन काय सांगता येईल? करप्रणालीबद्दल असं हे होतं त्यांचं की जर राज्यात दुष्काळ पडला तर त्याच्याकडनं कर वसुली करायची नाही, कारण आधीच त्याला उत्पन्न नाही. मग उत्पन्न नाहीच तर कर कशा करता घ्यायचा आणि त्याला कशा सुविधा देता येतील ह्याच्याकरता त्या कायम हे असत. म्हणजे त्यांच्याच्यात एक असंही होतं की सैन्याच्या जाण्यामुळे जर त्या शेताचं नुकसान झालं असेल तर ते सुद्धा त्या भरून देत असत. म्हणजे हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे ती किती वसूल करायची याचे त्यांनी नियम केलेले होते आणि शेतकरी हा समृद्ध राहिला पाहिजे याच्याकरता त्यांचा विशेष भर होता. न्यायव्यवस्था म्हटलं तर त्या म्हणजे समोर किंवा हातात शिवलिंग घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही असा कल्याणकारी न्याय त्या देत असत. आणि त्याच्यामुळे अनेक
राजेसुद्धा त्यांच्याकडनं न्याय मागायला येत असत. म्हणजे वेगळ्या राज्यांमधलेही वेगळ्या लोक. राज्यांमधलं लोकसुद्धा त्यात येत असत. आणखीन एक गोष्ट आहे की शिंदे आणि होळकर यांच्या एका जमिनीबद्दल वाद होता. बरेच दिवस ते चाललं आणि शेवटी शिंद्यांनी असं ठरवलं की आपण बाईंनाच म्हणायचं, अहिल्याबाईंना, की तुम्ही याचा काय तो न्यायनिवाडा करा. तेव्हा त्यांनी सांगितलं की शिंदे आणि होळकर या दोघांनी आपापला हक्क त्याच्यावर सोडावा आणि ती का असं म्हणजे जागा जी आहे ती समाजकार्याकरता धर्मकार्याकरता वापरण्यात यावी. आणि विधवांनाही त्यांनी न्याय मिळवून दिला. हो. की विधवांना दत्तक घेता येत नसे पूर्वीच्या ह्याच्यानुसार, तर तिलासुद्धा तिच्या मनाप्रमाणे तिला ज्याला दत्तक घ्यावंसं वाटतं तो दत्तक घेण्याचा तिला अधिकार आहे. दुसरं असं की विधवा आहे, तिला अपत्य नाही आहे, तर मग त्यांची संपत्ती सरकारमध्ये जमा केली जात असे, तर ती तशी जमा केली जाऊ नये. तिच्या पालनपोषणाकरता ती असली पाहिजे. तिच्या पतीचं जे आहे ते तिच्याकरता आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये एक आणखीन भाग असेल की धनगर समाजामध्ये एक फार मोठी गोष्ट होती की जर पतीने 1 रुपया कमावून आणला तर त्यातले 4 आणे त्यांनी बायकोला स्त्रीधन म्हणून द्यायचं. अच्छा. आणि ते स्त्रीधन तिला तिच्या मनाप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार होता. तिला हो. कोणी विचारू शकत नसे. आता हे सगळं त्यांनी त्यांच्या घरामध्ये अनुभवलेलं असल्यामुळे त्या स्त्रीलासुद्धा तिच्या पतीच्या मिळकतीवर तिचा हक्क आहे आणि तो तिला मिळाला पाहिजे असा न्याय त्यांनी समस्त स्त्री जातीला त्यांच्या राज्यातल्या मिळवून दिलेला आहे. आणि त्याच्याकरता कुठल्याही तऱ्हेचं तिच्याकडनं त्यांनी काही घेतलेलं शुल्क नाही. शुल्क घेतलेलं नाही. बरोबर आहे. एक समाजसुधारक म्हणून देखील त्यांची प्रतिमा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि सामाजिक समरसतेसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं दिसतंय की स्वतःच्या मुलीला ज्या व्यक्तीसोबत त्यांनी विवाह लावून दिलेला आहे त्याचं शौर्य त्यांनी बघितलं. जातपात न बघता त्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं. गुणपूजक होत्या त्या. गुणपूजक होत्या. तर त्याबद्दल आणखीन आपल्याला काय सांगता येईल? समाज सुधारणेमध्ये त्यांनी अनेक गोष्टी केल्या. तर समाजाला त्यांनी एक वळण लावलं की नदीचं पाणी दूषित होतं. आज आपण बघतो नागनदी, हो. पिवळी नदी ह्या सगळ्या दूषित झालेल्या आहे. तर त्या तशा दूषित होऊ नये म्हणून एक वेगळा नदीतनं प्रवाह काढायचा आणि त्या प्रवाहातनंच त्यांनी कपडे धुणं, आंघोळी करणं, गुरं धुणं, भांडी घासणं ही सगळी कामं करायची आणि ते पाणी पुढे नदीमध्ये जात असे. म्हणजे ते जे त्यांनी वळण लावलं पर्यावरण रक्षणाचं, त्याच्यामुळेच आज आपल्याला असं दिसतं की इंदोरसारखं शहर सातत्याने स्वच्छ म्हणजे म्हणून 8व्यांदा पुरस्कार प्राप्त करू शकतो. दुसरं असं समाज सुधारणेकरता त्यांनी केलेला एक प्रयोग म्हणजे त्यांनी दारूबंदी घडवून आणली. हो. की दारू नको आपल्या इथे. कारण व्यसनांमुळे होणारी होरपळ त्यांनी घरात स्वतः अनुभवलेली होती. हो. त्याचं दुःख, त्याच्या वेदना त्यांना माहिती होत्या. आणि असे परिवार उद्ध्वस्त होऊ नयेत ह्याच्याकरता म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र बसवून याच्यामागे न लागणं कसं आणि आपलं गाव त्याच्यापासून कसं मुक्त राहता येईल हे आपण त्यांनी बघितलेलं आहे. आणि आज आपण बघतो की हागणदारी मुक्त गाव, तसं त्यांच्या काळात त्यांनी शराब मुक्त गाव, दारू मुक्त गाव, रिहॅब सेंटर फार मोठ्या प्रमाणात आहे. तर ते रिहॅब करण्याच्या करता ती होऊच नये हे आपल्या ह्याच्यात निर्माण, असं त्यांनी एक बघितलं. दुसरं असं त्यांनी अनंत फंदीसारख्या तमासगीर होते आणि त्यांच्या तमाशाला अनेक लोक येत असत आणि सगळ्या ह्याच्यात ही सगळी माणसं शृंगाराकडे जातात. कामभावना जास्त उद्दीपित होते आणि माणसाला मनुष्यजन्म कशा करताय तर त्यांनी धर्माच्या आधाराने जीवन जगावं आणि मोक्षापर्यंत जावं अशी 4 पुरुषार्थांची रचना आहे. मग माणसाला धर्ममार्गाला लावलं पाहिजे. हा आपल्या तुम्हाला दिलेल्या निसर्गदत्त ईश्वरदत्त जी देणे ईश्वराचं असं जे तुम्हाला मिळालेलं आहे ती तुमची कवित्व शक्ती समाज प्रबोधनाकडे लावा, समाज जागरणाकडे लावा असं म्हणून त्यांनी त्यांना प्रेरणा दिली आहे. आणि त्यांच्या त्या ह्या प्रेरणेबरोबर त्यांनी तो डफ फोडून टाकला आणि पुढे त्यांनी अतिशय समाजामध्ये नीतिमूल्य वाढतील असं बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको
अशासारखे फटके, अशासारखे काव्य रचून समाजात जागरण आणि प्रबोधन घडवून आणलेलं आहे. हा त्यांनी केलेला एक समाज सुधारणेचा फार अनेक मोठा भाग आहे. जशी आत्ता आपण सांगितलं बरोबर आहे की कामं त्यांनी केलेली आहेत, पण अनेक जे असे कार्य चालू असायचे समाजाच्या उपयोगासाठी चालणारे, त्याला देखील त्यांनी त्यांच्या खाजगीमधनं मदत केलेली आपल्याला दिसते. साधारण अशा किती कार्यांना त्यांनी मदत केलेली असेल? असा एक देवीदास पोटेंच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे की खाजगीमधून 12,673 एवढ्या समाजसेवी कार्यांना 2 लाख रुपयांची त्या मदत, आर्थिक मदत करत होत्या. त्या काळातली ती 2 लाख खूपच मोठा आकडा आहे हा, 12,000 म्हणजे. आणि समाज जीवन सुखी व्हावं म्हणून त्यांनी ठिकठिकाणी तलाव निर्माण करणं, विहिरी निर्माण करणं, अशा तऱ्हेची भरपूर कामं केली आहे. त्यानंतर रस्ते केलेले आहेत. म्हणजे आपल्याच करता नाही तर संपूर्ण भारतवर्ष या ठिकाणी त्यांनी सगळ्या ठिकाणी रस्ते बांधलेले. म्हणजे ईशान्य भारतापासून जगन्नाथपुरीपर्यंत आणि कलकत्त्यापासून काशीपर्यंत ड्रोन आणि गुगल काहीही नसताना त्यांनी केलेलं हे फार मोठं कार्य आहे. आणि तेच आज नॅशनल हायवे म्हणून सुद्धा वापरल्या जातात. ही सुद्धा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ही एक मोठी उपलब्धी त्यांच्या कार्याची आपल्याला दिसून येते. आजही आपण बघतो की अतुल्य भारतसारखी अभियानं राबवली जातात, ज्याच्या माध्यमातून पर्यटनाला चालना दिल्या जाते. तर ह्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करणं किंवा मंदिरांचा जीर्णोद्धार करणं, हे देखील एक मोठं काम अहिल्याबाईंनी आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि अतुल्य भारत म्हणालात तुम्ही, म्हणून जर आपण एक लक्षात घेतलं तर अहिल्याबाईंनी जिथे जिथे बांधकामं केली, म्हणजे जसं त्यांनी सोरटी सोमनाथला मंदिर उभं केलं, काशी विश्वनाथमध्ये, मध्य प्रदेशामध्ये, कोकणामध्ये, तर त्या त्या ठिकाणची जी एक स्थानिक बांधकामाची पद्धती असते, शैली असते, त्याच शैलीनुसार त्यांनी ते बांधकाम केलं. आणि याचं कारण असं की त्याच्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. या सगळ्यांमध्ये ही सगळ्या प्रकारची कामं करत असताना एक आपल्याला दिसून येतं की त्यांनी अनेक स्टार्टअप्ससुद्धा सुरू केले. आजच्या भाषेतच बोलायचं झालं तर की हँडलूमसारखा किंवा वस्त्रोद्योग त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलेला दिसतो. तर ह्याला चालना देत असताना एक ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे एक सोप्या पद्धतीने त्यांना सगळ्या अनुकूल गोष्टी करून द्यायच्या, हे देखील त्यांनी केलेलं दिसतं आहे. त्या ठिकाणीच कापूस किंवा ह्या सगळ्यांची लागवड करणं, महिलांना कामाकरता प्रोत्साहन देणं, हे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आणि आणखीन त्यांनी एक स्टार्टअप करता महत्त्वाचं काम केलं की हा जो व्यापारी वर्ग येणार, त्याला जो व्यापार करायचा असेल तर त्याला भांडवल लागेल. तर ते भांडवल त्या आपल्या खाजगीतनं देत असत. त्याच्यावर तर म्हणजे दर आकारत असत, पण सावकारापेक्षा तो दर कमी असे. त्यामुळे व्यापाराला खाजगीकडनं हे घेणं परवडत असे. अर्थशास्त्रापासून युद्धशास्त्रापर्यंतची माहिती आणि बारकावे हे सगळंच अहिल्याबाईंना माहिती होतं. हा देखील आपल्याला दिसतोय की तोफांचा कारखाना देखील त्यांनी ग्वाल्हेर इथे सुरू केलेला होता. ब्रिटिशांचं जे एक धोका होता तो देवी अहिल्याबाईंनी ओळखलेला आपल्याला दिसून येतो. हे अशा प्रकाराने एक म्हणता येईल ज्याला की बहुआयामी किंवा अष्टावधानी नाही, शतावधानी, बरोबर आहे, असंच आपल्याला त्यांना म्हणावं लागेल. कारण त्यांनी जसं युद्ध येत होतं, त्यानंतर रसद कशी पुरवायची हे त्यांना माहिती होतं. त्यानंतर त्यांनी आपल्याला सगळ्या बातम्या कळल्या पाहिजे ह्याच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण केल्या. म्हणजे ज्याला आपण आउटसोर्सिंग म्हणतो ते त्या काळात त्यांनी केलेलं आहे. पदमसी नॅन्सी या कंपनीला त्यांनी डाक व्यवस्था दिलेली होती. पोस्ट खातं होतं. बरोबर आहे. एक भ्रष्टाचारमुक्त सुशासन कसं राबवायचं याचा एक आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्याकरता त्यांनी आपल्या सासऱ्यांना सुद्धा म्हणजे स्पष्टपणाने सांगण्याचं धाडस दाखवलं. आणि त्यांची दरवर्षी पूर्ण जमा खर्च हा पेशव्यांकडे पोचवला जातो. आणि म्हणूनच मला असं वाटतं श्रोते हो की 300 वर्षांनंतर देखील आज देवी अहिल्याबाईंच्या या प्रशासनातून किंवा राजनीतीमधनं आपल्याला प्रेरणा मिळते आहे. आणि ही एक सक्सेस स्टोरी आहे अशा एका स्त्रीची, जिनं स्वतःचं चारित्र्य सांभाळत एक उज्ज्वल चारित्र्याची धनी असणाऱ्या या देवी अहिल्याबाईंनी वर्क लाईफ बॅलन्स
याच्यामधला आपल्याला साधलेला दिसतोय, ज्याला आपण म्हणू की कुटुंब आणि करिअर याच्यामध्ये संतुलन त्यांनी साधलेलं आपल्याला दिसतं. आणि एक सुवर्ण काळ घडवणारी अशीच ही एक अद्वितीय अशी महिला होती, असंच आपण या निमित्ताने म्हणू शकतो. तर चित्राताई, आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.